सर्वांना नमस्कार. मी संतोष वाडके, उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम. कृषी विभाग महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी एक क्रांतिकारी पाऊल उचललेलं आहे आणि ते म्हणजे महाविस्तार AI ॲप. महाविस्तार AI ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या जमिनीबाबत, पिकाच्या लागवडीपासून ते मार्केटिंगपर्यंत वेगवेगळे जे टप्पे आहेत, प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करण्याचं काम ही महाविस्तार AI ॲप करते आणि तेही ऑथेंटिक. पेरणीबाबतचा सल्ला असो, वाणाबाबतचा सल्ला असो, कीड रोगाबाबतचा सल्ला असो किंवा कीटकनाशकाबाबतचा सल्ला असो, बाजारभावासंबंधी सल्ला असो, या बदलत्या हवामानामध्ये आज हवामान कसं राहील ते याबाबतचं मार्गदर्शन असो, ही सगळी माहिती शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचवण्याचं काम ही महाविस्तार ॲप करते. आणि या महाविस्तार ॲपमध्ये अतिउत्कृष्ट काम करणारे तालुका कृषी अधिकारी विलास वाशिमकर आपल्यासोबत आहेत. विलास, आपण आपल्या अकोला तालुक्यामध्ये खूप छान प्रकारे याबाबत वर्क करताय. तर नमस्कार. सुरुवातीला माझा परिचय देतो मी. माझं पूर्ण नाव विलास विठ्ठल वाशिमकर. आणि माझा मूळ पदभार आहे तंत्र अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यवतमाळ आपला अकोला. 2 वर्षापासून मी तंत्र अधिकारी म्हणून इथे एस ऑफिसला काम करत आहे. आणि मागच्या 3 महिन्यापासून माझ्याकडे तालुका कृषी अधिकारी अकोला या या पदाचा पदभार आहे सर. तर सर, महाविस्तार ॲपमध्ये अकोला तालुक्याची परिस्थिती ही 1-1.5-2 महिन्यापूर्वी फार वाईट होती. जवळपास 700 ते 800 म्हणजे आमचा तालुका जिल्ह्यातून शेवटला होता. मग ठरवलं मी, की आता आपल्याला आपल्या कोणत्याही परिस्थितीत आपल्या तालुक्याची परिस्थिती सुधारायची. म्हणून मी सर आपल्या सर्व स्टाफची एक मीटिंग घेतली 1-1.5 महिन्यापूर्वी. आणि त्या मीटिंगमध्ये सर्वांना सांगितलं, की एआय ॲपचं महत्त्व काय आहे? सर्वांना वाटलं, की एआय ॲप म्हणजे आता बरेचसे ॲप येतात, जातात, तसंच काहीतरी आहे. पण मला माहीत होतं, की वरिष्ठ स्तरावरून आपले एस-ओ असतील, जे-डी-एस सर असतील, माननीय कमिशनर असतील, अप्पर मुख्य सचिव असतील, यांचा वारंवार महाविस्तार ॲपवर भर आहे. कारण काय, कारण याच्यामध्ये माहिती ही ऑथेंटिक आहे आणि ती जर शेतकऱ्यापर्यंत पोहोचली तर एक फार मोठी क्रांती या ॲपद्वारे होईल. म्हणून सुरुवातीला मी आपल्या साप्ताहिक सभेमध्ये सर आपल्या अधिकारी जे कर्मचारी आहेत त्यांना त्यांचं महत्त्व सांगितलं, की बाबा हे असं-असं ॲप हे साधं-सुधं ॲप नाही. याच्यामध्ये वरिष्ठ स्तरावरून फार मोठी मेहनत घेण्यात आलेली आहे. याच्यामधला डाटा हा ऑथेंटिक आहे. जसं Googleमध्ये तुम्हाला सर्व माहिती मिळेल, पण त्याचं ऑथेंटिसिटी काहीच नाही. बरोबर. पण याच्यामध्ये आपल्या सर्व जे स्टेक होल्डर्स आहेत, हे सर्व कृषी विद्यापीठं आहेत, ICAR आहे आणि आपल्या सर्व संशोधन संस्था कृषी क्षेत्रातील आहेत. त्या याच्यामध्ये जुळलेल्या आहेत आणि याच्यामध्ये माहिती मिळणारी सर्व ऑथेंटिक आहे आणि ही जर शेतकऱ्यापर्यंत पोहोचली, शेतकऱ्याच्या हातात गेली, तर निश्चितच एक चांगल्या प्रकारचं विस्तार कार्य आपल्या शेतकऱ्याच्या माध्यमातून होईल आणि शेतीमध्ये एक आमूलाग्र बदल होईल. असं एक महत्त्व मी सुरुवातीला सभेमध्ये सर्वांना अधिकारी कर्मचाऱ्यांना पटवून दिलं आणि त्यांना सोबतच प्रात्यक्षिक दाखवलं. तर त्यांना म्हटलं, की आता तुरीचा सीझन आहे, तूर फ्लॉवरिंगमध्ये आहे, तर तुम्ही टाकून पहा प्रत्येकाने, की बा तूर फुलोरा अवस्थेत असताना कोणत्या कीटकनाशकाची फवारणी करावी लागते. तर तुम्हाला जे पण ही माहिती शोधण्यासाठी 2-3 प्रकारच्या डायऱ्या शोधाव्या लागतील, ते एका सेकंदात तुमच्या बरोबर. हातात मिळून जाते. सर अशा प्रकारे महत्त्व मी सर्व आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना पटवून दिलं. त्यांना पण पटलं, की निश्चितच हे ॲप खूप चांगल्या प्रकारे काम करत आहे आणि त्यांना एकदा महत्त्व पटल्यानंतर मग त्यांनी पण ठरवलं, की निश्चित आपल्या शेतकऱ्यापर्यंत हे ॲप पोहोचलं पाहिजे. आपलाच भार याच्यामुळे कमी होईल आणि आपल्या शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ होईल आणि त्यामुळे आमचे सर्व अधिकारी कर्मचारी कामाला लागले. आणि सर आम्ही मग प्रत्येक आठवड्याच्या सभेमध्ये प्रत्येकाचा रिव्ह्यू घेऊन, तुझ्या गावामध्ये मागच्या आठवड्यात 40 होतं. आता 10 ची वाढ झालेली आहे फक्त. आपल्याला 100 करायचं आहे, 150 करायचं आहे. असं प्रत्येकाला एक विस्तृत आढावा दर मीटिंगमध्ये मी घेत गेलो आणि प्रत्येकाला लक्षांक दिलं, की 20% आपल्याला माननीय सचिव महोदयांनी सांगितलेलं आहे. डिसेंबर 11 कोणत्याही परिस्थितीत आपल्याला शेतकरी संख्येच्या 20% पर्यंत पोहोचायचं आहे आणि त्या दृष्टीने सर आमचे प्रयत्न सुरू आहेत. निश्चितच अकोला तालुका हा मोठा तालुका आहे. जवळपास 50,000 शेतकरी आहेत. तर निश्चितच सर आम्ही आता डिसेंबर अखेर 10,000 चा टप्पा गाठणार आहे. बरोबर. आणि याच्यामध्ये सर आम्ही प्रत्येक जे आमचे सहाय्यक कृषी अधिकारी आहे, त्यांना एक त्यांची मागणी होती, की आम्हाला एक काहीतरी फ्लेक्स पाहिजे प्रचार पद्धतीसाठी. आम्ही जेव्हा गावात जातो, तेव्हा शेतकऱ्यांना दाखवण्यासाठी काहीतरी फ्लेक्स पाहिजे. तसं मी प्रत्येकाला एक फ्लेक्स 6x4 चं प्रत्येकाला छापून दिलं आणि त्यानुसार पण त्याची जास्तीत जास्त प्रचार प्रसिद्धी झाली सर. खूप छान. म्हणजे आपण सांगितलं तसं कृषीचं ज्ञान अगाध आहे. येस सर. प्रत्येक गोष्टीचा एक स्पेशालिस्ट असतोय आणि सगळ्या गोष्टी इथं आपल्या डोक्यामध्ये राहील याची गॅरंटी नाही. म्हणजे इव्हन आपल्याला माहीत जरी असेल, पण वेळेवर एखाद्या कीटकनाशकाचं नाव आठवत नाही, एखाद्या किडीचं नाव आठवत नाही, कीटकनाशकाचा
प्रमाण आपल्याला एखाद्याला सांगायचं तर ते नेमकं पिका परत बदलतं, किडी परत बदलतं, लय लक्षात राहत नाही. परंतु महाविस्तार ए ॲपद्वारा ही सगळी माहिती आपण एका क्लिकवर आपल्याला उपलब्ध आहे. आणि तुम्ही सांगता तसं खरा फायदा तर हा विस्तार कार्यकर्त्याला पण होतोय. म्हणजे त्याचं ज्ञान वाढतं किंवा अचूक सल्ला तो इतरांपर्यंत देऊ शकतो. खूप छान काम करत आहात विलास आपण आपल्या तालुक्यामध्ये, की आपण सुद्धा जेव्हा सांगितलं की एखाद्याला तुरीवर आता काय फवारायचं आहे आणि ते औषधाचं नाव त्याला कळतं, तर त्याचे भाव किंवा त्याचं हास्य काय बोलून जातं. आपले काय अनुभव आहेत? निश्चितच सर. आता मी बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंतही पोहोचलेलो आहे. तर शेतकऱ्यांना जेव्हा कळतं की त्यांनी फक्त ऐकलेलं की एआय, एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स, पण त्याचा उपयोग प्रत्यक्ष त्यांनी कधी पाहिला नव्हता. एआयचा उपयोग कसा होईल आपल्यासाठी म्हणून. पण जेव्हा त्यांना सांगितलं की चॅटबॉट आहे, हे एआय याच्यामध्ये आहे आणि तुम्ही कोणताही प्रश्न विचारला, उदाहरणार्थ तुम्ही जर विचारलं पुढील 5 दिवसाचं हवामान कसं राहील? तर ते त्यांना करून दाखवल्यानंतर त्यांना ते सर्व आलं, की पुढील 5 दिवसानंतर टेम्परेचर एवढं राहील, ह्युमिडिटी एवढी राहील, असं वातावरण राहील. ते पाहून तर त्यांना आश्चर्य वाटलं, की निश्चितच मग त्यांना समजलं, की एआय असं काम करते म्हणून. राईट. त्यांना पटलं, की एआय निश्चितच आपल्या कामाचं आहे आणि अतिशय त्यांनी समाधान व्यक्त केलं, की शासनाने अतिशय चांगलं ॲप आमच्यासाठी तयार केलेलं आहे. आणि निश्चितच सर, शेतकऱ्यापर्यंत प्रत्येक पोहोचल्यानंतर सर्व शेतकरी त्याचा फायदा घेतील आणि त्याच्यामधलं महत्त्व म्हणजे चॅटबॉट जे आहे, ते सर्वात त्याचा उपयोग भविष्यात खूप चांगल्या प्रकारे होईल. माझा अनुभव असा आहे, काही शेतकऱ्यांना मी बघितलंय की जेव्हा त्यांनी महाविस्तार ॲप डाउनलोड केलंय आणि ते स्वतः सुद्धा प्रगतशील आहेत, नवनवीन प्रयोग करतायत. म्हणजे आता त्यांच्या प्रयत्नांना या माहितीची जोड मिळत आहे. आणि येस सर. भविष्याचं चित्र असं मला दिसतं, की एखाद्या विद्यापीठामधला शास्त्रज्ञ जेवढा सांगू शकणार नाही, तेवढा एखादा सामान्य शेतकरी कॉन्फिडंटली सांगणार आहे. आणि सर याच्यामध्ये महाविस्तार ए ॲपचे सर्वात वैशिष्ट्य दुसरं म्हणजे की याचं अपडेशन फार फास्ट होते. आपण आज जर विचारलं सोयाबीनचे भाव ए अकोलामध्ये किती राहतील, तर निश्चित कालचेच भाव देतात. म्हणजे लगेच अपडेट होते. त्याची एक विशेषता ती आहे की अपडेशन डेली होते त्याचं. राईट. ते पण शेतकऱ्यांना एक खूप भावलं. येस. माझा एक अजून अनुभव मला इंटरेस्टिंग मिळाला, की आपण WhatsApp ग्रुप खूप सारे असतात. माझ्याजवळ सुद्धा शेतकऱ्यांचे खूप WhatsApp ग्रुप आहेत किंवा लोक मला ॲड करतायत. या महाविस्तार ॲपच्या निमित्तानं मी एक WhatsApp ग्रुप क्रिएट केला, ज्याला नाव दिलं मी महाविस्तार AI योद्धा. आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या मदतीनं विलास मी त्यामध्ये असं केलं, की मी प्रत्येक गावातला एक शेतकरी ॲड केला. सगळ्यांना सांगितले की मला 2 शेतकरी नको, जास्त मोठं गाव असेल तर 2 शेतकरी ॲड करा, अन्यथा प्रत्येक एका गावातला एकच शेतकरी ॲड करा. आणि अशा प्रकारे मग माझ्या कार्यक्षेत्रातील सर्व गावातला एक एक शेतकरी मी ॲड केला. तो शेतकरी जेव्हा ॲड झाला तर तो स्वतःला प्राऊड फील करत आहे आता, कारण तो गावातला एकटाच आहे. प्रत्येक शेतकरी आपले स्वतःचे अनुभव शेअर करतात. म्हणजे जसं आपण पगार घेऊन एखादं काम करतोय, तर मला असं दिसलं की शेतकरी पगार न घेता स्वतःच्या गावासाठी स्वयंप्रेरणेने ही ॲप स्वतः पण डाउनलोड केली त्यांनी, इतरांना पण मार्गदर्शन करतात. प्रॅक्टिस त्यांची त्यामुळे खूप सारी होते आणि ग्रुपमध्ये शेअर करतात. म्हणजे एक स्पेशल ग्रुप तयार केल्याचं मला फील होतंय किंवा त्या ग्रुपमधले लोक सुद्धा तसं फील करतात. आणि अशा प्रकारे हे वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रत्येक घरापर्यंत, प्रत्येक गावापर्यंत, प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करतोय. आणि खरोखर हे काम करताना जे जे लोक यामध्ये काम करतात त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य किंवा एखादी नवीन माहिती मिळाल्यानंतर जो उत्साह येतोय, आपण प्राऊड फिलिंग करतोय किंवा इतरांमध्ये जे कॉन्ट्रीब्यूट करण्याचं, सेवा करण्याच्यामुळे जे आपल्याला आनंद मिळतोय, तो आनंद यामध्ये शेतकरी अनुभवतात